हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम. आता या सम मध्ये आपल्याला ऑलरेडी फिगर दिलाय आणि इन्फॉर्मेशन पण दिलंय. पहिल्यांदा बघून घेऊया काय दिलंय. या फिगर मध्ये आपल्याला दिलंय की ए डॅश डी डॅश सी म्हणजे डी जे आहे ए आणि सी च्या मधोमध आहे. ओके. ई इज बिटवीन बी अँड सी, बी डॅश ई डॅश सी. ओके, ते पण दिलंय. आणि काय सांगितलंय, सेगमेंट डी इज पॅरलल टू ए बी. एका ट्रायंगल मध्ये, एका त्रिकोणामध्ये आपल्याला एक लाईन एका साईडला पॅरलल दिलाय. का आठवतंय का? व्हेरी गुड. आठवतंय ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. लक्षात ठेवा. पुढे काय दिलंय, पुढे सांगितलंय एडीचं व्हॅल्यू दिलंय 5, बीसीचं व्हॅल्यू दिलंय 3, बीसीचं व्हॅल्यू दिलंय 6.4 आणि आपल्याला सांगितलंय बीचं लेंथ फाइंड करायचं आहे. ओके, तर हे सम तर बघितलं आपण, आपल्याला बी फाइंड करायचं आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण सम बघत होतो, गिव्हन इन्फॉर्मेशन बघत होतो, तेव्हा आपण बघितलं ना, आपल्याला दिलंय की डी जे आहे ते ए बी ला पॅरलल आहे. आता मला सांगा, डीई ए बी ला पॅरलल आहे म्हणजे काय? म्हणजे आपल्याला माहित आहे आपण इकडे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करू शकतो. आणि ते प्रमेय जे आहे, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, हे यूज केल्याने आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला रेशोज इक्वल मिळणार. कोणत्या रेशोज? सी डी अपॉन डी ए इज इक्वल टू सीई अपॉन ईबी. आहे ना? व्हेरी गुड. तुम्ही सांगा बी फाईन करू शकतो, पण सी पण नाही माहित आहे ना आपल्याला. सी पण नाही माहित आणि बी पण नाही माहित. मग कसं सॉल्व्ह करायचं? ओके, आपल्याला बी नाही माहित आहे. चला एज्युम करूया त्याला एक व्हेरिएबल, म्हणजे आपण लिहूया लेट बी इक्वल टू एक्स युनिट्स, म्हणजे हे एक्स आहे. आता सांगा, आता आपल्याला सी मिळू शकतं का? हो, कारण आपल्याला ऑलरेडी बीसीचं लेंथ दिलंय, बीसीचं लेंथ माहित आहे. आपण बी ला एक्स घेतलंय, म्हणजे आता आपण ईसीचं लेंथ फाइंड करू शकतो. कसं काय? बीसीचं लेंथ लिहायचं, बीसी इज इक्वल टू बी प्लस सी. आणि याचं रिझन काय? बी डॅश ई डॅश सी. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. बीसीचं लेंथ आपल्याला माहित आहे किती आहे ते 6.4. तिकडे लिहा 6.4. बीचं लेंथ किती आहे? एक्स. आणि सी आपल्याला माहित नाही, ते तसंच लिहा. आता सी चं लेंथ पाहिजे, म्हणजे आपण जे प्लस एक्स आहे, पॉझिटिव्ह एक्स आहे, तिकडे ट्रान्सपोज करूया. म्हणजे काय येणार आहे? 6.4 मायनस एक्स, ते आहे सी चं लेंथ. म्हणजे आपल्याला सी चं लेंथ मिळालं आहे, ते आहे 6.4 मायनस एक्स. तुम्ही सांगणार हो, आता सोपं आहे. आता आपण ते बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, हे प्रमेय यूज करूया. चला लिहा, कसं यूज करायचं माहिती आहे ना. पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं, इन ट्रायंगल एबीसी. नंतर डीई इज पॅरलल टू साइड ए बी. व्हेरी गुड, ते लिहा. त्याच्याने आपल्याला ते रेशोज इक्वल मिळणार. आता रेशो जर आपण इकडून सुरुवात केली सी पासून, म्हणजे काय येणार आहे? सी डी अपॉन डी ए. ओके, इक्वल टू, म्हणजे दुसऱ्या साईडला कसं लिहिणार आहे? सी पासून काय येणार आहे? सीई अपॉन ईबी असं लिहूया. आणि ह्याचं आपण रिझन लिहितो तिकडे बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. व्हेरी गुड. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सीडीचं लेंथ किती आहे? 3. एडीचं लेंथ किती आहे? 5. सीचं लेंथ किती आहे? 6.4 मायनस एक्स. आणि ईबीचं लेंथ आहे एक्स. व्हेरी गुड. म्हणजे आता याला कसं सोडवायचं? तुम्ही सांगा, एकदम सिंपल आहे. आपल्याला फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. चला क्रॉस मल्टिप्लाय करूया. 3 इंटू एक्स म्हणजे किती येणार आहे? 3x इक्वल टू. ओके, आता दुसऱ्या साईडला काय येणार आहे? 5 इंटू 6.4 मायनस एक्स. 6.4 मायनस एक्स ब्रॅकेटला लिहायचं. व्हेरी गुड. आता लेफ्ट हँड तेच येणार आहे, 3x आहे, तर लिहा तिकडे 3x. राईट हँड साईडला ब्रॅकेट ओपन करूया, म्हणजे काय येणार आहे? 5 इंटू 6.4 आहे. ओके, व्हेरी गुड. ते डेसिमल मध्ये आहे, त्या डेसिमलला बाजूला ठेवा. पहिल्यांदा 64 घ्या, 64 इंटू 5 करा मल्टिप्लाय, काय येणार आहे? 320. आता डेसिमल टाकलं तर ते शून्य जाणार आहे, म्हणजे आपल्याला मिळणार आहे 32. म्हणजे तिकडे आलं आहे 32. ते लिहा मायनस. ओके, 5 इंटू एक्स किती? 5x. व्हेरी गुड. म्हणजे तिकडे आलंय निगेटिव्ह 5x. आता आपल्याला हे इक्वेशन सोडवायचंय. इक्वेशन सोडवणं म्हणजे इकडे काय करणार आहेत आपण? जे व्हेरिएबल टर्म्स आहेत त्याला एका साईडला घेऊया. म्हणजे निगेटिव्ह 5x ला तिकडे शिफ्ट केलं, म्हणजे काय येणार आहे? पॉझिटिव्ह 5x. म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे? 3x प्लस 5x. 3x प्लस 5x म्हटलं तर काय येणार आहे? 8x. 8x इज इक्वल टू, आणि राईट हँड साईडला काय आहे? 32. आता x चं व्हॅल्यू मिळणार, x इंटू 8 आहे ना, म्हणजे इंटू 8 इकडे आलं तर काय येणार आहे? डिवाइड बाय 8. म्हणजे आपल्याला येणार आहे x इज इक्वल टू 32 बाय 8. व्हेरी गुड. आता कॅन्सलेशन करा. 8 1 जा, 8 4 जा, म्हणजे आपल्याला x चं व्हॅल्यू मिळालं आहे. किती आहे x चं व्हॅल्यू? x चं व्हॅल्यू आहे 4. x म्हणजे b, म्हणजे आपल्याला b चं लेंथ मिळणार आहे 4 काय?
सेंटीमीटर मीटर नाही, इकडे काही नाही दिलं म्हणजे युनिट लिहायचं, म्हणजे उत्तर लिहिणार आहोत बी इज इक्वल टू 4 युनिट्स. सोपं होतं की नाही? आता समजलं ना हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम, हे जे प्रमेय होतं कसं अप्लाय करायचं, कसं लिहायचं, कसं सोडवायचं, समजलंय ना? व्हेरी गुड. समजलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जे आपण शिकवतोय, आपण जे डिस्कस करतोय, मी तुम्हाला जे तुमच्या बरोबर डिस्कस करतोय, का करायचं, कसं स्टेप लिहायचं, हे समजतंय आणि तुम्हाला त्याचा लाभ होत आहे, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जे मित्र आहेत त्यांना पण सांगा, म्हणजे त्यांना पण याचा लाभ होणार आहे. ओके. आणि तुम्हाला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सब सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा आणि शेअर करत राहा.